पालघरमध्ये वाहतूक बंदीची गुजराती भाषेत सूचना आहे। अधिसूचनेत मराठी आणि हिंदीसह गुजराती भाषेचा देखील वापर होतोय। पालघरमध्ये वाहतूक बंदीची गुजरातीतून सूचना देण्यात आलेली आहे। पालघर जिल्हा प्रशासनाने 19 आणि 20 जानेवारीला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांकरता वाहतूक बंदीची अधिसूचना काढलेली आहे। यामध्ये गुजराती भाषेचा वापर करण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांच्याकडून। प्रवीण, गुजराती भाषेचा या ठिकाणी वापर होतोय? नक्कीच लागवी आपण बघू शकता की पालघर जिल्हा प्रशासनाने 19 आणि 20 जानेवारीची मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एक अधिसूचना काढली। त्याचं कारण पण असं होतं की मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा हा निघणार होता आणि हाच मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला धडकणार होता। मात्र याच महामार्गावर ट्रॅफिकच्या ज्या सूचना आहेत ते डायव्हर्ट करणाऱ्या होत्या की पर्यायी वाहतूक जी डायव्हर्ट करण्यात आली, पर्यायी वाहतुकीचा वाहतुकीसाठी मार्गांचा वापर करा अशा सूचना दिलेल्या होत्या। मात्र या सूचना मराठी हिंदी सोबत गुजरातीमध्ये लिहिल्या गेल्या होत्या आणि याचमुळे राज्याची अधिकृत भाषा जी मराठी असताना गुजराती भाषेचा समावेश का असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित झाला असून आता जिल्हा प्रशासनावर टीका होत आहे। लागवी निश्चित प्रवीण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।